गणपती बाप्पा पण चांगली ड्रायव्हिंग आहे. मला फिरायला कुठे जायचं आहे की नाही? जायलाच पाहिजे 100%. अरे काय कसं लागतंय? हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. कारचा ब्लॉग तर तुम्ही सर्वांनीच बघितलाय आणि त्याच्यात मी मेन्शन केलेलं की निकेशची फर्स्ट कार ड्राईव्ह मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आज आमची आहे पहिली कार ड्राईव्ह. पण हा ब्लॉग लेट येणार आहे. ॲक्च्युली मध्ये काही 2-3 ब्लॉग आहेत ते पडतील, त्याच्यानंतर मी हा ब्लॉग टाकणार आहे. सो आज आम्ही फर्स्ट निकेश कार ड्राईव्ह करणार आहे, ते मी तुम्हाला दाखवणार. आणि आमच्या इकडे सरळ एक रस्ता आहे, तिथे आम्ही जाणार आहोत. कोणती साईड? इकडे नागोठणा हायवेला जाणार आहोत. बघूयात निकेश कसा ड्राईव्ह करते ते. आणि हे कार मधल्या बाप्पासाठी छोटासा रुमाल आणि असा हार घेतलेला आहे, तो आता आपण घालूयात हार सॉरी गणपती बाप्पाला आणि मग आपण जाऊयात. आता हे बाप्पाला आपण घालूयात. बाप्पाला सुरुवात आपण गणपती बाप्पा पासून करूया. गणपती बाप्पा मोरया. सध्या एवढंच, नंतर बाकी पुढचं वगैरे काही नंतर जेव्हा अजून कुठे गेलोच नाहीत आम्ही. नंतर मग गेल्यानंतर बाकी बरंच काय काय अजून गाडीमध्ये खूप सारं काय काय घ्यायचं आहे, ते आम्ही नंतर घेणार आहोत. तर आपण जाऊयात. आता निकेश ड्राईव्ह करतोय ते तुम्हाला मी दाखवते. पहिला सेट होतोय, बघतो सीट वगैरे. ड्रायव्हिंग तशी केली होती 10 वर्षापूर्वी, पण आज फर्स्ट डे आहे 10 वर्षानंतर. मागच्या हप्त्यात मी केली होती. मामाचा टेम्पो एक दिवस मी चालवला होता, थोडासा एक्सपिरियन्स आलेला आहे. कार मी पहिल्यांदाच चालवतोय 10 वर्षानंतर. तर आता बघूया. ब्रेक. गणपती बाप्पा. टर्न सक्सेसफुल झालेला आहे. आता जातोय. सेट झालेला आहे, आरसा वगैरे सेट केलेला आहे. आता निघतोय. गणपती बाप्पा मोरया. फर्स्ट राऊंड आहे. हा इथला टर्न आहे, हा डेंजर वाटतो मला. आणि गावातले रस्ते तर एकदम गावातले छोटे रस्ते छोटे आहेत. सो पहिलाच दिवस आहे, भीती वाटते एवढ्या दिवसांनी. मामाचा मुलगा गेला हसला आज. हसत गेला हसला. मामाचा मुलगा हसत गेला. हा मजा वाटते पण गाडी चालवायला. आता गावाच्या बाहेर पडलोय आम्ही आणि आता इथे हायवे आहे. हा हायवेवर निकेश गाडी चालवतोय. चला पहिला सीट बेल्ट लावा. सीट बेल्ट थांब थोडा, जरा रस्ता खाली होऊ दे, भीती वाटते. गाडी आवाज देते सीट बेल्ट साठी. तर लावणारच आहे आता. बोल काय बोलतोय. अरे मजा वाटते, भीती पण वाटते. रस्त्याचा अंदाज नाही ना व्यवस्थित, त्याच्यामुळे अजून थोडे दिवस नंतर होऊन जाईल. मजा तर मजाच वाटते. 4 व्हीलर चालवण्यात मजा आहे ती काय वेगळीच आहे. मला कधी शिकवणार? थांब जरा, मला शिकवू दे पहिले. मी शिकलो की शिकवणार 100%.
फर्स्ट टाइम असं म्हणजे खूप दिवसापासून असं वाटत होतं की आमची कार कधी येईल आणि निकेश ड्राईव्ह करेल, मी मस्त बसेन, खूप असं सारखं वाटायचं आम्हाला. आणि फायनली आम्ही कार घेतली आहे आणि ते फील पण होते की चल असं म्हणजे जे इतरांना बघायचं होते मस्त कपल बसून जायचे तसं आता आम्ही पण. तर निकेश काय बोलणार? थांब जरा गाडी जाऊ. नवीन ड्रायव्हर आहे. नवीन ड्रायव्हर आहे, भीती वाटते. काय बोलणार, मजा वाटते, खूप मजा वाटते, पण अजून असं वाटत नाहीये की आमची कार आहे कार म्हणून. आलेली आहे. अजून असं फील होत नाहीये. मग ठीक आहे, अजून असं सारखं कुठे कुठे गेलो की मग होऊन जाईल की बाबा खरंच आपली कार आलेली आहे म्हणून. आणि मजा येते खूप. निकेश ड्राईव्ह करणं मला असं खूप वाटायचं, ते माझं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. आणि निकेशचं सुद्धा. काय ड्रायव्हर आमचं 10 वर्षापूर्वी शिकलेला आहे, बट कशी 10 वर्षापासून गाडी हातातच नव्हती, त्याच्यामुळे त्याला काही एवढं म्हणजे असं येते पण थोडी भीती वाटते. सो आता 1-2-4 दिवस चालवले की मग भीती निघून जाईल आणि मग प्रॉपर ड्रायव्हर होईल. मग आम्ही लॉंग ड्राईव्ह म्हणजे कुठेतरी नक्कीच फिरायला जाऊ. लॉंग ड्राईव्हला अजून कुठे प्लॅन केलेला नाही, सासरवाडी जायचंय की नाही? हा जायचं आहे, पण त्या रस्त्याला थोडी भीती वाटते कारण फर्स्ट कारलेखिंड आहे आणि तिथे ट्रॅफिक वगैरे असते, त्याच्यामुळे थोडा टाइम जाईल. पण सोबत असतं तर ठीक आहे, एकट्याला थोडी भीती वाटते. आता बघा मी तुमच्याकडे बघत पण नाही, नजर आली दुर्घटना घटी म्हणून आपलं चाललंय सरळ सरळ मस्त. सोबत कुठे आहेत? बारक्या भाऊ. बारक्या पाहिजेच, बारक्या आहेत, कॅमेरामॅन आहेत. हो. आणि आता बारक्या कसं वाटतंय माझी ड्राईव्ह? एकदम मस्त. भारी ना? हळूहळू चाललं, कंटाळ नाही ना आला? पण शिकेल लवकर. हा फर्स्ट बारक्या. टाइम आहे पण चांगली ड्रायव्हिंग आहे. मला फिरायला कुठे जायचं आहे की नाही? जायलाच पाहिजे. 100% शिकलो की चाललोच. पार्टी बिर्टी दिली काय गाडीची? पार्टी घेतली, अजून बाकी आहे. अजून बाकी आहे पार्टी. पूर्ण शिकल्याशिवाय नाही. प्रॉपर शिकलो की अजून थोडीशी जी बॅलन्स आहे ती होऊन जाईल नंतर. आता अजून पुढे बघूया किती किलोमीटरचं अंतर आहे निकेश? काय डोंट, मला तर माहिती नाही. तरी पण हाफ एन आवर लागेल मला असं वाटतंय. कारण आमचा स्पीड तेवढा आहे ना, किती 40 ने चाललेलो आता. बस कंट्रोल करता आली पाहिजे ना, समोरून गाडी आली तर. म्हणून बाबा आपला हळूहळू चला. हळूहळू चाललोय, बघूयात पुढे. रस्ते टकाटक आहेत, त्यात का वाद नाही. रस्त्याचं काय नाही, जस्ट असेच रस्ते पाहिजे सध्या न्यू ड्रायव्हर साठी. म्हणून मस्त चाललोय. म्हणजे कसं गिअर चेंज नको करायला, ब्रेक नको जास्त करायला, आपला सम चाललेलो आहे. बघत राहा व्हिडिओ. आणि जर कोणी नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण आता इथून पुढे मोस्टली डेली ब्लॉग्स येतीलच. तर जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा. आणि जर पहिले ब्लॉग्स बघितले नसतील ते सुद्धा ब्लॉग्स बघा. तसं या आमचे 3-4 महिने ब्लॉग्स नव्हते आणि आता सुद्धा डेली ब्लॉग्स नाही आहेत, पण आता 3 दिवस झाले आम्ही डेली ब्लॉग्स टाकतोय. सो ते ब्लॉग्स नक्की बघा, लाईक करा, कमेंट करा आणि हा ब्लॉग पूर्ण बघा. ड्रायव्हर आमचा टर्न मारतोय. पहिला टर्न आहे बघ. बरं का मागं जागा आहे ना? जायचं नाही झाले. आपण टर्न मारल्यावर गाडी आली. आता घरच्यान काढचल ही बाईक गेल्यावर. चला हळूहळू काढचल. बस हा तोच रे, मेन तोच हा एक्सिलेटर आपला जमत नाही पहिला. ओके, पहिला टर्न जमला रस्त्यावरच. गाम फुटला बुडून गाड्या. एक्सिलेटर जास्त घाबरलास. थोडी भीती वाटणारच आहे. एक्सिलेटर वर डायरेक्ट पाय जातोय. होईल हळूहळू. पहिला दिवस एवढा क्लिअर आहे, होऊन जाईल. आता आम्ही स्टॉप घेतलाय, रिटर्न टर्न मारून आलो इकडे आणि आता पकोडे खायला आलोय आम्ही. फेमस पकोडे आहेत. कुठला गाव आहे हा? हा मेडेकरच्या पुढे आलेत ना. पुढे मेडेकरच्या पुढे आलेत ना की थोडासा पुढे गेल्यानंतर लेफ्ट साइडला दुकान आहे चेतनचा. फेमस पकोडे, एकदा या, टेस्ट घ्या, मस्त वाटतील एकदम. 3 कप
मी वन टाइम खाल्लेले, मला आवडलेले, म्हणून त्याच्यामुळे आम्ही आता आलो तिथे आणि आता खाणार आहोत पुन्हा एकदा. सो यांच्याकडे अजून काय काय भरपूर काय काय असतं. वडापाव आहे, पॅटीस आहे, आता सांगता येत भाऊ. चेतन काय काय अजून? पॅटीस, समोसा, वडापाव, चायनीज भेल, पकोडा, अजून सुकी भेल, होली भेल, अजून काय बारक्या, हा पेस्ट्री आहेत, कपकेक आहेत. हा छोटासा आत्ताच सुरुवात केलेली आहे त्याने दुकानाची, मस्त केलेला असा. केक वगैरे मिळतात इकडे. आणि हा बारक्या काय जाईल तिथे असतोच तो, त्यात काय वाद नाही, बरोबर ना. ते पकोडे सोडले आहेत चेतनने. वा हा चेतन भाऊंचा छोटा मुलगा. हा स्वतः चेतन स्वतः काढतो इथे पकोडे. आणि त्यांच्या मिसेस म्हणजे वहिनी केकचे ऑर्डर्स घेतात. त्यात आतमध्ये आहेत. केक सोबतच पेस्ट्री वगैरे आहे, देन पिझ्झा, बर्गर. हे बघा केक घेऊन आल्या. स्ट्रॉबेरी आहे ना. आपले पकोडे रेडी झाले आहेत. बारक्या तुला ते काय हा? कशी लागते बघ, टेस्ट तर कर बारक्या. बारक्या कसं लागतंय हा? ए बारक्या छान एकदम. एकदम छान. बारक्या भाऊंना जास्त चटणी आवडते. आणि मला खूप आवडतात जास्त. मला ग्रेव्ही पकोडे आवडायचे नेहमी, आणि जेव्हा मी हे फर्स्ट टाइम खाते मला खूप आवडले. मी आता सुद्धा खाते. तर नक्की या. मेडेकरच्या पुढे आहे काव्या केक शॉप म्हणून इथे आहे. काव्या केक शॉप, ते चेतनचं दुकान आहे. एकदा या आणि नक्की खा, आवडेल तुम्हाला पण. फायनली आमची टेस्ट ड्राईव्ह झाली आहे. थोडी भीती वाटली, एका टनला तर बाबा घामच फुटला होता. फायनली सुखरूप गेलो आणि सुखरूप आलो. थोडाच अंतर होता बट आलो. आमचा ड्रायव्हर ट्रेन होईल आता, तोपर्यंत. आणि मस्त पकोडे खाऊन आले येता वेळेस. सो तुम्हाला ते पकोडे आम्ही दाखवलेले आहेत आणि छोटासा ब्लॉग होता. सो आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.